मी रवा ढोकळा करते आज. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी आणि थोडं वर दही घेतलं आहे एका वाटीने. आता त्याच्यामध्ये मी त्याच वाटीमधून पाणी टाकून घेणार आहे बघा. 1.5 वाटी मला पाणी लागलं होतं. छान आहे हा पण एक नाश्त्यासाठी आपल्याला सकाळी करायला. हा एक प्रकार मस्त लागतो एकदम रवा ढोकळा. बेसनचा तर आपण नेहमीच करतो. हा पण करून बघा तुम्ही. करणार तुम्ही, नेहमी करणार, वारंवार करणार बघा. खूप छान लागला होता. खूप मस्त चव झाली होती आणि झटपट होतो. खूप वेळ वाट बघायची गरज नाही, भिजू घालायची गरज नाही, काहीच नाही, पटकन. आणि माझ्या रेसिपीज तशाच असतात झटपट. 15-20 मिनटामध्ये ना असा भिजला होता. मग मी त्याच्यात काय केलं होतं, मीठ टाकलं होतं चवीनुसार, साखर टाकली होती आणि चिमूटभर खायचा सोडा टाकला होता. जास्त करून मी खायचा सोडा यूज करत असते, युनो नाही यूज करत मी. युनो कधी घरात असतो नसतो, त्याच्यामुळं खायचा सोडाच यूज करते मी. माझ्या रेसिपी ह्या घरगुतीच असतात, जास्त करून घरात जे साहित्य आपलं त्याच्यातच असतात. बघा तुम्ही, साध्या सोप्या अशा रेसिपी असतात, छान झटपट करता येतील अशा. आणि प्लेटला ना मी तेल अगोदरच लावून घेतलं होतं. मग ते मिश्रण सगळं मी त्याच्यावर ओतून घेतलं. पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये आधीच आणि 15-20 मिनटं होऊ द्यायचं त्याला. लाल तिखट भुरभुरायचं आणि 15-20 मिनटं झालं होतं त्याला. आता त्याच्यात मी फोडणी टाकून घेते. तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या आणि ही फोडणी आता मी ढोकळ्यावर घालणार आहे. खूप छान होतो हा ढोकळा. 15-20 मिनटात आपला ढोकळा तयार होतो. 20 मिनटं भिजू घालायला लागतात आणि 20 मिनटं बनवायला लागतात. आणि चव तर बघाल तुम्ही, करसाल ना तर तुम्हाला कळेल, अप्रतिम चव अशी होती. कोथिंबीर टाकून घेतली होती. आता त्याची मी चाकूनी काप करून घेणार आहे. मुलांना पण खूप आवडतात असे पदार्थ, त्याच्यामुळं सकाळी नाश्त्यासाठी खूप छान आहे हा प्रकार, खूपच मस्त आहे. झटपट रवा ढोकळा माझा तयार झाला आहे. कसा झाला ते पण मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि रवा ढोकळा हा नक्की करून बघा. आता बघा, मी तुम्हाला एक ढोकळा दाखवते तुम्हाला कसा झाला होता माझा. चिटकला पण नव्हता आणि काहीच नाही, खूप मस्त झाला होता. आवडला असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. हे बघा किती छान फुगला होता आणि मी मधून पण दाखवते तुम्हाला कसं झाला होता. छान फुगला होता आहे का. एकदम सॉफ्ट ढोकळा होतो आपला, खूप छान होतो. नक्कीच करून बघा.